नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठाकरिता पदनिर्मितीसाठी मंत्रिमंडळात मान्यता मिळालेली आहे. यामध्ये बघा एकूण 2228 पदाकरिता गट अ ते गट ड संवर्गाकरिता शासनाने मंजुरी दिलेली आहे. आता कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत आणि कोणकोणती पदे रिक्त आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. आणि ही पदे कधीपर्यंत भरता येणार आहे याची पण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे. त्याआधी बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठाकरिता पदनिर्मितीसाठी शासन निर्णय जी आर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये बघा, प्रस्तावनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याचे माननीय उच्च न्यायालयांच्या निदर्शनास आल्याने आवश्यक मनुष्यबळाबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालयाने उक्त संदर्भ क्रमांक 2 येथे नमूद याचिकांमध्ये दिनांक 22/10/2024 रोजी न्यायालय प्रशासनास दिलेले होते. आणि माननीय उच्च न्यायालयास सादर अहवालाच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई मूळ व अपील शाखा आणि औरंगाबाद व नागपूर खंडपीठाकरिता गट अ ते ड संवर्गात अतिरिक्त पदांची आवश्यकता असल्याचे माननीय न्यायालयास दिसून आले आहे. त्यानुसार जर बघितलं तर पदनिर्मितीचा जो प्रस्ताव आहे तो शासनास सादर करण्यात आलेला आहे. माननीय न्यायालयाने सदर प्रकरणी वेळोवेळी पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने पदनिर्मितीच्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार सदरहू प्रस्ताव उपसमिती, उच्चस्तरीय सचिव समिती तसेच माननीय मंत्रिमंडळापुढे विचारार्थ सादर करण्यात आला होता. सदर बैठकीतील निर्णयानुसार पुढील प्रमाणे जो निर्णय घेण्यात येत आहे, जो की बघा शासन निर्णय तुम्हाला इथं खाली देण्यात आलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता. शासन निर्णय मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा, माननीय उच्च न्यायालय मुंबई मूळ व अपील शाखा तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठाकरिता गट अ ते ड संवर्गात खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे एकूण 2228 पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास या अन्वये मान्यता देण्यात येत आहे. बघा, यामध्ये क्लिअरली तर शासन निर्णय मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की एकूण 2228 पदे निर्माण करण्यास शासनाने जे ते मंजुरी देण्यात आलेली आहे. आता बघा, पदनिर्मितीचा तपशील जो तुम्हाला इथं खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे. पदनाम, वेतन श्रेणी, मूळ शाखा, अपील शाखा, औरंगाबाद खंडपीठ, नागपूर खंडपीठ यामध्ये किती जागा रिक्त आहेत याच्याबद्दलची पण माहिती देण्यात आलेली आहे. एकूण पदे किती रिक्त आहेत याबद्दलची माहिती तुम्हाला दिसून येणार आहे. आता बघा, जे जे महत्वाचे पदे आहेत आणि कोणत्या पदासाठी सर्वात जास्त जागा आहेत ते आपण जाणून घेऊया. आता बघा, ही जी पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम वरती दिलेली आहे, त्यावरून तुम्ही सविस्तर बघू शकता. आणि जो कोणी विद्यार्थी अजूनपर्यंत माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेला नसेल तर बघा, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि जी संपूर्ण पीडीएफ आहे ते बघून घेसाल. आता बघा, इथं तुम्हाला इथं बघू शकता की प्रत्येक शाखामध्ये कोणकोणत्या जागा रिक्त आहेत याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा, असोसिएट साठी जर बघितलं तर इथे वेतन श्रेणी पण दिल्या गेलेली आहे. गट अ ची ही पोस्ट आहे. यामध्ये बघा, मूळ शाखेसाठी 14 जागा आहेत. एकूण मध्ये जर बघितलं 14 जागा आहेत. आणि अपील शाखा, औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठ साठी एक पण जागा रिक्त नाही आहे. त्याच खाली जर बघितलं मास्टर प्रशासन म्हणजेच की बघा, त्यामध्ये 18 जागा रिक्त आहेत. एकूण जर बघितलं 18 जागा रिक्त आहेत. आता बघा, चारी जर मिळून जर बघितलं आपण एकूण पदे किती रिक्त आहेत याच्याबद्दलची माहिती तुम्हाला देणार आहे. सहाय्यक प्रबंधक साठी जर बघितलं एकूण 34 जागा रिक्त आहेत. त्याच खाली जर बघितलं तर जास्त काही जागा जे तुम्हाला रिक्त दिसून येणार नाही आहेत. आता बघा, एकूण जागा जर रिक्त बघितल्या आपण गट अ संवर्गासाठी तर बघा, एकूण जागा ज्या आहे 92 आहेत. आता यासोबतच जर बघितलं नागपूर खंडपीठामध्ये 7 जागा, औरंगाबाद खंडपीठ मध्ये 14 जागा आणि जे शाखा आहेत मूळ शाखा आणि अपील शाखा यामध्ये बघा 47 आणि 24 अशा प्रकारचे रिक्त जागा तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहेत. त्यानंतर जर बघितलं तर बघा, गट ब संवर्गातील किती जागा रिक्त आहेत याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा, कक्ष अधिकारीसाठी जर बघितलं म्हणजेच की सेक्शन ऑफिसर यासाठी जर बघितलं टोटल 241 पदे जे आहे रिक्त आहेत. बघा, खूप चांगल्या प्रमाणात तुम्हाला यामध्ये जागा रिक्त दिसून येणार आहेत. आणि S20 नुसार जर बघितलं तर 56,100 ते 1,77,500 एवढी तुम्हाला वेतन श्रेणी मिळणार आहे. त्यासोबतच जर बघितलं तर बघा, तुम्हाला इथं जास्त काही रिक्त जागा दिसून येणार नाही आहेत. कक्ष अधिकारी सोडून बाकीचे जे पदे आहेत त्यामध्ये जास्त काही रिक्त जागा नाही आहेत. आता बघा, एकूण जर जागा बघितल्या आपण तर बघा, मूळ शाखेमध्ये 55 जागा, अपील शाखामध्ये जर बघितलं 114 जागा,
औरंगाबाद खंडपीठमध्ये 65 आणि नागपूर खंडपीठमध्ये 33. एकूण जर बघितलं तर बघा गट ब संवर्गासाठी 267 रिक्त जागेसाठी पदभरती केल्या जाणार आहे. आता बघा सर्वात महत्वाचं म्हणजे की बघा गट क आणि गट ड संवर्गासाठी किती जागा रिक्त आहेत तर बघा इथं उच्च श्रेणी लघुलेखक म्हणजे की स्टेनोग्राफर हायर ग्रेड यामध्ये जर बघितलं S20 नुसार म्हणजे की 56,100 ते 1,077,500 एवढी तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. यामध्ये बघा एकूण 14 जागा रिक्त आहेत. निम्न श्रेणी लघुलेखकसाठी जर बघितलं तर बघा एकूण तुम्हाला 55 जागेसाठी जर बघितलं ही पदभरती केल्या जाणार आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजेच की बघा ASO यासाठी जर बघितलं तर खूप चांगल्या प्रमाणात तुम्हाला इथं रिक्त जागा दिसून येणार आहेत. 376 रिक्त जागा आहेत. यामध्ये बघा कोणत्या खंडपीठामध्ये किती जागा रिक्त आहेत याच्याबद्दलची पण माहिती देण्यात आलेली आहे. जे की बघा नागपूर खंडपीठामध्ये 45, औरंगाबाद खंडपीठमध्ये 87 आणि अपील शाखामध्ये 152 आणि मूळ शाखामध्ये 92 अशा प्रकारे जर बघितलं तर असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजेच की ASO या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे एवढ्या पदासाठी. त्यानंतर जर बघितलं तर बघा 4 नंबरला दिलेला आहे कनिष्ठ भाषांतरकार व दुभाषी यासाठी जर बघितलं एकूण 37 पदे रिक्त आहेत. त्यानंतर बघा जास्त काही रिक्त जागा दिसून येणार नाहीये. त्यानंतर जर बघितलं 8 नंबरची जी पोस्ट आहे लिपिक म्हणजेच की क्लर्क यामध्ये जर बघितलं तर AS10 नुसार तुम्हाला वेतन श्रेणी ज्या दिल्या जाणार आहे 29,200 ते 92,300. यामध्ये बघा मूळ शाखेमध्ये 167 जागा, अपील शाखामध्ये 280, औरंगाबाद खंडपीठमध्ये 205 आणि नागपूर खंडपीठमध्ये 83. टोटल जर बघितलं तर बघा 735 रिक्त जागेसाठी ही पदभरती ज्या केल्या जाणार आहे लिपिक म्हणजेच की क्लर्क या पदासाठी. आता बघा क्लर्क या पदासाठी जर बघितलं तर टायपिंग सर्टिफिकेट मस्ट आवश्यक आहे. म्हणून ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत टायपिंग सर्टिफिकेट काढलेलं नसेल तर बघा त्या विद्यार्थ्यांनी टायपिंग सर्टिफिकेट काढून घ्या. कारण की भविष्यात जर बघितलं तर लिपिक या पदासाठी माननीय उच्च न्यायालयामध्ये जे खंडपीठ तुम्हाला देण्यात आलेले आहे त्यामध्ये रिक्त जागेसाठी जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात जागा दिसून येणार आहेत. म्हणून लवकरात लवकर जे तुम्ही जे टायपिंग सर्टिफिकेट काढून घ्या. त्यानंतर बघा वाहन चालक या पदासाठी जर बघितलं तर एकूण तुम्हाला 30 जागा रिक्त दिसून येणार आहेत. आता बघा एकूण जर जागा बघितल्या आपण गट क या संवर्गासाठी तर 1,258 एवढ्या रिक्त जागा तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहेत. जे की बघा मूळ शाखेमध्ये 301, अपील शाखामध्ये 488, औरंगाबाद खंडपीठमध्ये 320 आणि नागपूर खंडपीठमध्ये 149 अशा प्रकारे जर बघितलं तर गट क संवर्गासाठी जागा रिक्त आहेत. आणि गट ड संवर्गासाठी जर बघितलं तर बघा तुम्हाला इथं जे गट ड मध्ये पोस्ट येतात त्याच्याबद्दलची पण माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये जर बघितलं पुस्तक बांधणीकार यामध्ये 23 जागा रिक्त आहेत. बांधणीकारसाठी 14 जागा, कनिष्ठ बांधणीकार मध्ये 8 जागा, फायलर साठी जर बघितलं 42 जागा, हवालदार साठी जर बघितलं 10 जागा. त्याच खाली जर बघितलं तुम्हाला इथं नाईक साठी बघा 13 जागा, प्रतिलिपी यंत्र चालक साठी जर बघितलं 14 जागा, बाइंडर बॉय साठी जर बघितलं 10 जागा, उद्योगवाहक चालक साठी जर बघितलं 9 जागा. आता बघा सर्वात जास्त रिक्त जागा बघितल्या आपण गट ड संवर्गामध्ये तर शिपाई या पदासाठी तुम्हाला दिसून येणार आहे 365 एवढ्या एकूण जे रिक्त जागा आहेत. जे की बघा सर्वात जास्त तुम्हाला गट ड संवर्गामध्ये या पदाच्या रिक्त जागा दिसून येणार आहेत. त्याच खाली जर बघितलं तर बघा पहारेकरीसाठी 18 जागा, सफाईकारसाठी 24 जागा, स्वयंपाकीसाठी 24 जागा. त्यानंतर जर बघितलं तर स्वयंपाकिनी शिपाईसाठी 5 जागा, माळी उद्यान मजदूर, महिला उद्यान मजदूर साठी जर बघितलं 12 जागा. अशा प्रकारे जर बघितलं तर एकूण 611 जे आहे गट ड संवर्गातील रिक्त पदांसाठी जागा रिक्त आहेत. आणि एकूण जर बघितलं 31 जागा तर बघा मूळ शाखेमध्ये 562, अपील शाखामध्ये 779, औरंगाबाद खंडपीठमध्ये 591 आणि नागपूर खंडपीठमध्ये बघा 296. अशा प्रकारे टोटल जर केली तर बघा 2,228 एवढ्या रिक्त पदांसाठी जर बघितलं तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा सर्वात महत्वाचं म्हणजे की याची जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते तर बघा तुम्हाला मी सांगू इच्छितो की यामध्ये बघा 4 नंबरचा जो पॉइंट आहे यामध्ये काय सांगण्यात आलेला आहे की शासनाच्या विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून सदर पदे भरण्यात यावीत. उपरोक्तपैकी नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचे सेवा प्रवेश नियम शासनास 2 महिन्यांच्या आत मान्यतेस्वर सादर करणे आवश्यक राहील. त्यांचे सेवा प्रवेश नियम अंतिम झाल्यानंतर सदर पदे भरण्यात यावीत. बघा यामध्ये क्लिअर इथं सांगण्यात आलेलं आहे की नवीन निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचे जे सेवा प्रवेश आहे ते 2 महिन्यांच्या आत जे आहे ते मान्यतेस्वर सादर करणे आवश्यक राहणार आहे. आणि जसे काही नवीन पदे ऍड झाल्यानंतर जर बघितलं 2 महिन्यांच्या आत तर त्यांचे सेवा प्रवेश नियम अंतिम झाल्यानंतर जर बघितलं सदर पदे भरण्यात यावीत. म्हणजे की जशी काही ती पदे ऍड झाली तशी तुम्हाला इथे नवीन जाहिरात ज्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये क्लिअरली असं पॉइंट जो मेन्शन करण्यात आलेला तुम्ही इथे बघू शकता.
त्यासोबतच जर बघितलं तर अशा प्रकारची याची महत्वपूर्ण माहिती जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. बघा, ज्या कोणा विद्यार्थ्यांना यामध्ये काम करायचं असेल तर बघा त्यांनी आतापासून तयारीला लागून जा. ही जी पद भरती आहे ती केल्या जाणारच आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. तर बघा, अशा प्रकारची याची महत्वपूर्ण माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि या भरतीबद्दलची जशी काही नवीन अपडेट माझ्यापर्यंत येईल तशी मी तुम्हाला सांगणारच आहे. तर चला, भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.